सामील आहे बघा, निकिता आहे, जान्हवी, भार्गवी या सुद्धा रिसेप्शनला आलेले आहेत। नमस्कार मंडळी, कशा आहात सर्वजण? मी जीवन, आपला जीवन व्लॉग तर्फे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय। आपण आज पाहणार आहोत, छान असा व्हिडिओ पाहणार आहोत, त्याच्यामुळे आपल्या व्हिडिओला तुम्ही बनून राहा। आपला मित्र उदय माळी याचं लग्न झालं 3 मे रोजी आणि आज त्याचं स्वागत समारंभ म्हणजेच रिसेप्शन आपल्याला श्रीवर्धनच्या या जीवनेश्वर कुंडावर पाहायला मिळेल। छान अशी ही तयारी त्याने केलेली आहे आणि तुम्ही सुद्धा आपल्या व्हिडिओला बनून राहा आणि उदयचा हा संपूर्ण स्वागत समारंभ आपल्याला पाहायला मिळेल। या ठिकाणी ऑर्केस्ट्रा असणार आहे, छान असं स्टेज वगैरे त्यांनी डेकोरेट केलेलं आहे, त्याचे फोटोज सुद्धा त्यांनी लावलेले आहेत प्री वेडिंगचे, ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल। त्यामुळे वेळ न दवडता चला आपण या स्वागत समारंभामध्ये हजर राहूया। छान असा हा प्रवेशद्वार आपल्याला दिसतोय। आपण आलेलो आहोत आदरणीय डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी कुंड, जीवनेश्वर कुंड या ठिकाणी आलेलो आहोत। आपल्याला सुरुवातीलाच हे प्रवेशद्वार बनवलेलं आहे। माळी परिवारातर्फे आलेल्या पाहुण्यांचे हार्दिक स्वागतासाठी हा प्रवेशद्वार उभारलेला आहे। उदय माळी जे श्रीवर्धन जीवनेश्वर कुंड या ठिकाणी राहतात आणि त्यांचं लग्न 3 मे रोजी झालं। आज 5 मे 2024 रोजी त्यांचं स्वागत समारंभ आपल्या आदरणीय डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी जीवनेश्वर कुंड या ठिकाणी आहे। प्रवेशद्वाराजवळच आपल्याला अजून एक बॅनर्स पाहायला मिळतोय, तो म्हणजे स्वागत समारंभाचा उदय आणि सायली यांचा हा बॅनर पाहायला मिळतोय। चला आपल्याला थोडक्यात जी तयारी चालू आहे ती सुद्धा पाहायला मिळेल। श्रीवर्धनचं हे जीवनेश्वर कुंड, सुरुवातीलाच छान अशी ही रांगोळी उदय आणि सायलीची आपल्याला पाण्यामधली पाहायला मिळते। हा जो तलाव आहे या तलावावरच हा स्टेज उभारलेला आहे। या ठिकाणी त्यांची ग्रँड एंट्री असणार आहे। हा तलाव आपल्याला पाहायला मिळतोय। या ठिकाणी काही फोटोज वगैरे त्यांनी प्री वेडिंगचे लावलेले आहेत। चला आपण त्याजवळ जाऊया। असे फोटोज आपण पाहिले, उद्याचे प्री वेडिंगचे फोटो पाहायला मिळाले। रांगोळी या ठिकाणी आहे। आता आपण पाहणार आहोत तो म्हणजे सेतू, जो या तलावावर जो सेतू बांधलेला आहे तो सुद्धा आपण पाहूया। चला आपण सेतू बघूया कशा पद्धतीने जो बांधलेला आहे आणि तयार केलेला आहे। या सेतूवरनाच म्हणजे या पुलावरना उदयची आणि सायलीची एंट्री असणार आहे। जो हा पूल पाहायला मिळतोय, बाजूला पाणी आहे सगळं। सुंदर असा हा रिसेप्शन सोहळा आपल्याला आता थोड्या वेळातच पाहायला मिळेल। पुलावरून डायरेक्ट आपण स्टेजकडे आलेलो आहोत। हा स्टेज सुद्धा आपल्याला छान असा दिसतोय। स्टेज या ठिकाणी छान असा डेकोरेट केलेला आहे आणि थोड्या वेळाने रिसेप्शनच्या वेळी आपल्याला ऑर्केस्ट्रा सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळेल। नवीन नवीन गाणी आपल्याला ऐकायला मिळतील। ऑर्केस्ट्रा बँड तर आता रेडी आहे आणि आता हळूहळू आपल्याला सगळी पाहुणे मंडळी येताना पाहायला मिळतील। कोरसवाला गाणं कुठलं पाहुणे मंडळी तर आपण पाहतोय, पण आपले सहकारी
लांबाडे काका आणि कोलतरकर काका सुद्धा आहेत आणि सर्वजण हे आपले सहकारी आहेत आणि आमचे भाऊजी सुद्धा आहेत. छान अशी ही तयारी आपल्याला रिसेप्शनची पाहायला मिळते. उदयने त्याच्या वडिलांचा फोटोसुद्धा या ठिकाणी लावलेला आहे. श्रीवर्धनचं आदरणीय डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी जीवनेश्वर कुंड आज उदयच्या या रिसेप्शनच्या निमित्ताने आपल्याला पाहायला मिळतोय. स्क्रीन सुद्धा आहे या ठिकाणी. उदय लाव सायली माळी परिवार आम्ही आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. स्टेज आपण पाहिलं आणि या ठिकाणी एक सेल्फी पॉइंट सुद्धा आहे. उदयच्या रिसेप्शनला हा सेल्फी पॉइंट आहे. संपूर्ण हे जीवनेश्वर कुंड आपल्याला या निमित्ताने पाहायला मिळतंय. या ठिकाणी भोजनाची व्यवस्था सुद्धा छान अशी केलेली आहे. भोजनाची व्यवस्था या ठिकाणी असणार आहे आणि बुफे पद्धत आहे. माऊली कॅटरर्स आपल्याला पाहायला मिळत आहे. माऊली कॅटरर्सचं हे बॅनर आपल्याला पाहायला मिळत आहे. मंगल क्षणांचा रुचकर सोबती माऊली कॅटरर्स. सुंदर असं हे नियोजन आपल्याला आज या रिसेप्शनच्या निमित्ताने पाहायला मिळतंय. आता थोड्या वेळातच उदय आणि सायलीची एंट्री असणार आहे. माऊली कॅटरर्सचं छान असं नियोजन आपल्याला पाहायला मिळालं. या ठिकाणी आपले सगळे सहकारी पाहायला मिळतात आणि संकेत आहे, सतेज आहे, ठाकूर साहेब आहेत, वाणीवहिनी सुद्धा आहेत आणि हे सर्व स्टाफ आहे. आमच्या सोमजाई सहकारी पतपेढी जो आहे त्यांचा हा सर्व स्टाफ आहे. उदयपूर्वी त्या ठिकाणी कामसुद्धा करायचे. सोमजाई सहकारी पतपेढीचे हे सगळे सहकारी आपले मित्रबंधू पाहायला मिळतात. आज उदयच्या रिसेप्शन निमित्ताने ठाकूरवहिनी सुद्धा आहेत. ठाकूरवहिनी नमस्कार. चला आता थोड्या वेळातच ग्रँड एंट्री उदयची आपल्याला पाहायला मिळणार आहे. चला उदयची एंट्री झालेली आहे आणि संपूर्ण हा रिसेप्शन स्वागत समारंभ सोहळा आता आपल्याला पाहायला मिळेल.
से मिले हैं नसीब से, आएगा पल ये फिर कहाँ। मैं तो तेरे नाल ही रहना जी, हर गम संग तेरे सहना जी, जो जग से कहा ना जाए वो मुझको बस तुझसे कहना जी। वो नज़्म नज़्म सा मेरे होठों पे ठहर जा, मैं ख्वाब ख्वाब सा तेरी आँखों में जागूं रे। मोहब्बत लुटाऊंगा मैं छेड़ के मन का साज साज, फिर गाऊंगा फिर सबके आज। एंट्री उदयची ग्रँड एंट्री झाली, रिसेप्शनला सुरुवात झालेली आहे आणि आपली पूर्ण आपला जीवनची फॅमिली सुद्धा आज उदयच्या या रिसेप्शनला सामील आहे। बघा निकिता आहे, जान्हवी, भार्गवी या सुद्धा आज रिसेप्शनला आलेले आहेत आणि संपूर्ण आपले श्रीवर्धनकर आणि पंचक्रोशीतून मुंबई पुण्यातून आलेले सगळे पाहुणे मंडळी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। आता थोड्या वेळात आम्ही सुद्धा उदयला भेटणार आहोत आणि छान असा हा रिसेप्शन सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय। त्याच्यामुळे आपल्या या व्हिडिओला तुम्ही बनवून राहा आणि आपल्या चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। चला छान अशी गाणी आपल्याला ऐकायला येत आहेत। देखो करीब से मिले हैं नसीब से, आएगा पल ये फिर कहाँ। मैं तो तेरे नाल ही रहना जी, हर गम संग तेरे सहना जी, जो जग से कहा ना जाए वो मुझको बस तुझसे कहना जी। वो नज़्म नज़्म सा मेरे होठों पे ठहर जा, मैं ख्वाब ख्वाब सा तेरी आँखों में जागूं रे। मोहब्बत लुटाऊंगा मैं छेड़ के मन का साज साज, फिर गाऊंगा फिर सबके आज। I feel love when I look into your eyes, I believe if you move out from my side। लम्हों का मुझे कब से इंतजार था, इन खुशियों के लिए कब से बेकरार था। हीरे मेरी है तुझको ही मैं चाहूं। दोनों ने रोना दोनों ने हंसना, सबनों में दसना। आज अचानक तुमसे मिले हम, ये तो नहीं है। सुस्वर असा गाण्यांचा हा आस्वाद घेत घेत आपल्याला रॉयल कॅटरर्सचं हे नियोजन आपल्याला पाहायला मिळत आहे। उदयचं रिसेप्शन आणि ही गर्दी आपल्याला आज त्यानिमित्ताने पाहायला मिळत आहे। आपले परम मित्र योगेशजी तुरे सुद्धा आज या रिसेप्शनला आपण पाहतोय आणि आमचे छोटे सबस्क्रायबर शर्विल सुद्धा आहेत। शर्विल आहे, सचिन दादांची संपूर्ण फॅमिली आज उदयच्या या रिसेप्शनला आपण पाहतोय। स्वरावाहिनी आहेत। ऑर्केस्ट्राचा छान असा आनंद घेतोय। उदयचा सर्व परिवार आलेला आहे, मित्र कंपनी सुद्धा आता त्यांची ग्रँड एंट्री सुद्धा झालेली आहे आणि या ठिकाणी पुन्हा एकदा आपण जान्हवी भार्गवीला तर पाहतोय। मयुरीची एंट्री सुद्धा झालेली आहे, मयुरी आहे आणि आपले सबस्क्रायबर सुद्धा आहेत या ठिकाणी। हे सगळे सबस्क्रायबर आहेत आपले आणि माझ्या सासूबाई सुद्धा आहेत।
आमच्या लाडक्या सासूबाई आणि आपले निकिता आहे. निकिताला तर तुम्ही ओळखताच. हे सगळे आपले श्रीवर्धनकर आणि आपले सबस्क्रायबर आहेत. छान असा हा ऑर्केस्ट्रा आपल्याला ऐकायला येतोय. अश्विनी येणार, छान सुंदर गाणं, अशी ही बनवा बनवी मधलं सुंदर गाणं आपल्याला ऐकायला येतंय. सर्व आपले फोटोग्राफर आहेत. पुन्हा एकदा आपण आपले राजू रिकामे आपले मित्र आहेत आणि या ठिकाणी लाईव्ह जे परफॉर्मन्स आपण बघतोय, जे महाडवरून आलेले आपले मित्र आहेत, महाडवरून आलेले आहेत खास, आणि आपले कॅमेरामॅन आणि श्रीवर्धनचे जुने फोटोग्राफर प्रशांतजी मोरे सुद्धा या ठिकाणी आहेत. छान असं नियोजन आणि हे कार्टून्स आपल्याला लहान मुलांना आनंद देत आहेत. ही गुलाबी हवा से मिले हैं नसीब से आएगा पल ये फिर कहाँ। मैं तो तेरे नाल ही रहना जी, हर गम संग तेरे सहना जी। जो जग से कहा ना जाए वो मुझको बस तुझसे कहना जी। वो नज़्म नज़्म सा मेरे होठों पे ठहर जा, मैं ख्वाब ख्वाब सा तेरी आँखों में जागू रे। मोहब्बत लुटाऊंगा मैं छेड़ के मन का साज साज, फिर गाऊंगा फिर सबके को आज। I feel love when I look into your eyes, I believe
खुशियों के लिए कब से बेकरार था। हीरे मेरी तुझको ही मैं चाहूं। दोनों ने रोना दोनों ने हंसना सबनू है दसना। आज अचानक तुमसे मिले हम, ये तो नहीं है बेवजह। मैनू जोगी होना, मैनू जोगी होना, मैनू जोगी होना। चला, छान असा हा रिसेप्शन आपल्याला पाहायला मिळाला. उदय आणि सायलीचा आपल्याला रिसेप्शन आज या निमित्ताने पाहायला मिळालं. उदयचं लग्न 3 तारखेला झालेलं होतं, पण श्रीवर्धनकर येऊ शकले नाही. त्यानिमित्ताने त्याने हा आज 5 तारखेला रिसेप्शन आयोजन केलं होतं. आणि आपण पाहिलं की पंचक्रोशीतून सगळे पाहुणे मंडळी आले होते आणि छान असं नियोजन आपल्याला पाहायला मिळालं. आणि या ठिकाणी ऑर्केस्ट्रा पाहायला मिळालं, नाचगाणं पाहायला मिळालं, आपला डान्स वगैरे लहान मुलांचे पाहायला मिळाले. आणि छान जे नियोजन केलं या ठिकाणी भोजनाचं, माऊली कॅटरर्स जे दिव्यागरचे आहेत, लांबे बंधू सुशांत आपले मित्रच आहेत, त्यांचं माऊली कॅटरर्स आहे. आणि उदयला सुद्धा पुढच्या या भावी आयुष्यासाठी आपण शुभेच्छा देऊ. या दोघांना सुद्धा आपली पूर्ण फॅमिली आपल्याला पाहायला मिळते. आणि आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट्स करून जरूर पाठवा. आपल्या कमेंट जरुरीच्या आहेत. आणि जाता आता एवढंच सांगतो, आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद. उदयजी आणि सायलीजी, पुन्हा एकदा तुम्हाला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा. आणि आपण हा जो ब्रिज बघतोय, हा पूल जो या तलावावर जो बांधलेला आहे, आपले सगळे सहकारी बंधू आहेत, जीवनेश्वर कोण मित्र परिवार यांनी हा ब्रिज तयार केलेला आहे. छान असा हा ब्रिज आपल्याला पाहायला मिळाला.